दीपे कलेक्टर बाई आहे ना, लय पैसेवाली, मकर पैसे दीपे तिच्याकडं. विचार कर, हिच्या एकदा का कपाटाची चावी मिळाली ना, दागिने आणि पैसे घ्यायचे, आपल्या चिलीपिलीला सोबत घ्यायचं, दाद्यापासून लय लाभ निघून जायचं. लय भारी राहून सगळेजण. माझी चिंगीला आहे ना, मी असे इंग्रजी शाळेमध्ये टाकू. मग चिंगी आहे ना, कडा कडा इंग्रजी बोलायला लागली. भारी मजा येईल दीपी. लय भारी मजा येईल. लय भारी वाटणार आहे. काय 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 शिट्टी बिट्टी काय? साहेब ऐका ना, आधीच सॉरी म्हणते बरं का. आल्यापासून नाही ना बांधल्यासारखं होते. आता जरा वेळ मला दीप्यावणी राहू द्या. अजिबात नाही. हे पाय खाली घे सरळ. तुला कळते का तू कोण आहेस इथं? कलेक्टरचा बंगला आहे हा. तू कलेक्टर अपर्णा सुरेश मानेस, कलेक्टर. हे बघ, आपीचं चालणं बोलणं हसणं वागणं इथं प्रत्येकाला परफेक्ट माहिती आहे. आणि तू जर अशी शिट्ट्या बिट्ट्या वाजवायला लागलीस तर कसं होईल अगं? हे बघ, कुणी चुकून जरी बघितलं ना, चुकून जरी माझी वाट लागेल, माहितीये का तुला? साहेब काय होत नाही. हात जोडतो तुझ्या पुढं बाई, मी हात जोडतो. अशी एकटी भारी होऊ नको, शिट्ट्या बिट्ट्या वाजवू नको, आणि अशी आगळ पगळ नको वागू. जरा नीट असं डिसेंट. हे बघ दीपा, मला कळतंय तुझा दोष नाही, मला कळतंय, पण बघ हा जो खेळ आपण वटवलाय ना, हा सोपा नाही ग, लय अवघड आहे. प्लीज समजून घे तू. सॉरी बरं का साहेब, ह्याच्यानंतर नाही होणार असं फिक्स मध्ये सांगते तुम्हाला बरं का. हे बघ, मी चिडचिड केली असेल तर सॉरी, पण प्लीज मला समजून घे. गडबड होईल का? हा ठीक आहे ठीक आहे, फाईन फाईन. जायचं का आत? हा राजा, तुला एका कोंबडीमुळे ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी भेटलीये. आता फक्त सोन्याची अंडी गोळा करायची. नुसता पैसाच पैसा. एवढ्या निगेटिव्ह वातावरणात अपर्णा आहे यावर विश्वास ठेवत अर्जुनने अखेर अपर्णाला शोधून काढलंच. खरंच अर्जुनचं अपर्णावर खूप प्रेम आहे. अहो, एवढी सगळी लोक अपर्णा नाहीच म्हणत असताना भाऊजींनी ही सगळी परिस्थिती खूप व्यवस्थित धीराने सांभाळत अपर्णाला शोधून आणलं. आता एकदा अपर्णा बरी झाली आणि तिनं शहराचा पदभार स्वीकारला की सगळं मार्गी लागेल बघ. माहित नाही हो, पण अपर्णाला बघितल्यापासून आहे ना, मला पूर्वीसारखा तिच्यात आत्मविश्वास, तिच्या बोलण्यातली धमक जाणवलीच नाही. तुम्हाला वाटलं का असं काही? म्हणजे ना, मला तिच्यात खूप बदल झालाय असं वाटलं. मला पण वाटलं असं, पण काय ना, या अपघातामुळे तिला जोरदार धक्का बसला असणार आहे. ती यातून परत आली हेच खूप मोठं आहे. ते पण आहेच. तिच्या परिस्थितीतून परत आली आहे ना, मानायला हवं. हो, आणि भाऊजी पण म्हणाले ना की अपर्णाला पूर्वीचं फार काही आठवत नाही. ती जसजशी बरी होईल ना, तसतसं आठवेल तिला. तिचा आत्मविश्वास तिलाच मिळवायला पाहिजे. आता अपर्णा घरात नव्हती ना, तर मला एक वेगळीच धास्ती लागून राहिली होती. आता मात्र मी निर्धास्त झाले, काळजीच मिटली माझी. पण रुपाली, तुझी जबाबदारी वाढली आता. या घराची, अपर्णाची तुला जास्त काळजी घ्यायला हवी. या घराची थोरली सून म्हणून घराची विस्कटलेली घडी तुलाच नीट बसवायची. हो, मी भाऊजींशी बोलून अपर्णाची ट्रीटमेंट लवकर सुरू करायला सांगते. ते होईलच, पण आता अपर्णाला आराम कसा मिळेल, अमोलची काळजी कशी घेता येईल हे तू बघ. हो. अगं, ज्या दिवशी अर्जुन दादा वंसलना शोधायला गेले होते ना, त्या दिवशी ते लई टेन्शन मध्ये होते बघ. पण हा मम्मी, जे ते बोलले होते ना, त्याने ते करूनच दाखवलं बघ. ऐक ना, मी ना तुला नंतर फोन करते. हा चल. काय मोना मॅडम, लय खुश आहे आज. हा मग? अहो,
वंच नव्हतं ना तर छोट्या सरकारांचं मला लई टेन्शन होतं बघा. म्हणजे ते जेवतील का, त्यांना आज कसा त्रास तर नाही ना होणार. आणि अगं हो, आता आल्या की दीदी. काय का आता तुम्हीच मला विचारलं ना खुश असण्याचं कारण काय म्हणून, आणि मी सांगायला लागले तर तुम्हाला नीट ऐकून पण नाही घ्यायचे. आता आयुष्यभर तुमचंच ऐकावं लागणार आहे मॅडम. बोला तुम्ही. बोला बोला. नाही थोडा चान्स मिळाला ना की लगेच गोड बोलायचं नाही का. हाय का आता मोना, अगं एवढे दिवस घरात एवढं टेन्शन होतं, या सगळ्यात मला तुला वेळ पण नाही देता आला बघ. म्हणून म्हटलं बायकोचे थोडे लाड करावे, तर तुझं हे असं. अहो असं काहीच नाहीये, तुम्ही माझ्याकडे कधीच दुर्लक्ष नाही करत. आणि राहिला प्रश्न टेन्शनचा, तर घरात तसं कारणही होतं ना हो. खराय, पण आता दीदी आल्या त्यामुळे तू पण तिच्याकडे नीट लक्ष दे. काय दीदी आधी जशी होती ना तशीच पाहिजे बघ मला. अहो रुपाली ते पूर्ण घराकडे लक्ष देतील आणि मी वंसांना काय हवं नको ते बघत जाईल. हा अहो वंसांना लवकर बरं वाटायला हवं. हो, आणि तिला आवडणाऱ्या गोष्टी बनवा. म्हणजे ती स्पष्ट काय सांगणार नाही, पण तिच्या बोलण्यात तिला काय पाहिजे काय नको ते बघा. तिला कुठं बाहेर फिरायला जावं वाटतंय का, काय करू वाटतंय का, अशा बारीक गोष्टींकडे लक्ष द्या. अहो हो तुम्ही नका काळजी करू, आपण सगळे मिळून वंसांना लवकरात लवकर बरं करूयात. मोना, आता तिची अवस्था अशी असली तरी तिला एखादं काम करू वाटलं ना तर करू द्या. तिला एकटं नका वाटून देऊ. हो मी त्यांना बारीक बारीक कामामध्ये घेत जाईल. मोना, स्वतःचा विचार न करता तू माझा ऐकतीस. मागच्या काही दिवसात मला नीट बोलता पण नाही आलं तुझ्याशी. कधी बोलायला गेलो तर चिडायचो तुझ्यावर, पण तू मला समजून घेतलंस, मला आधार दिलास, त्यासाठी थँक्यू. हो मिस्टर माने, मी तुम्हाला नाही समजून घ्यायचं तर कोणाला घ्यायचं. काय करावं या बायकांचं. कधी कधी एवढं चिडायचं की आम्हाला घरातल्या महागड्या वस्तू लपवून ठेवाव्या लागतात, आणि कधी कधी एवढं समजून घ्यायचं की असं वाटतं की आमच्यासारखा नशिबवान या जगात दुसरा कोणीच नाही. म्हणजे मी मला वाटेल तशी वागते असं म्हणायचं का तुम्हाला. तसं नाही ग बाई, कधी समजून घेते तर कधी चिडते म्हणे. तुमच्यासाठी किती हे केलं ना तरी मला कधी चांगलं म्हणवतच नाही, नाही का. अहो मी कितीही काय केलं तरी मोना अशी मोना तशी. ओ ना माझ्या नावाने. अहो मी त्या मोनानं काय मागितलंय, घर मागितलं नाही मला. बापाची हाक तुझ्यापर्यंत पोचत नाही असं कधी होत नाही. आज तू माझी इच्छा पूर्ण केलीस पांडुरंगा. इथून पुढे तुला बोललेला नवस या घराकडून कधीच अपुरा राहणार नाही. बापू, हो आपला आनंद घरी परत आलाय बापू. हो अमोल तर ना आप्पीला बघितल्यापासून नुसत्या उड्या मारतोय आज. त्याला तरी काय म्हणावं विनायकराव. अहो एवढ्या दिवस आईच्या जीवाची धास्ती असताना तिच्यापासून कधी लांब राहिलं नाही ते लेकरू. तो तर लहानच आहे बापू, पण आज आप्पीला बघितल्यापासून मी तुमच्यातलं लहान मूल बाहेर आलेलं बघितलं. डोळ्यात पाणी होतं बापू तुमच्या. कसं सांगू विनायकराव, आप्पी समोर नसताना ती हाय अशा पद्धतीनं विश्वास ठेवायचा माझ्याच्यानं अशक्य होतो. पण तुम्ही सगळे होता म्हणून मी कसं तरी दिवस ढकललं. अहो द्या बापू, अहो आता वाईट दिवस गेले, आपली आप्पी परत आली आहे. हा थोडी नाजूक झाली हा, पण करूया आपण तिला बरी. विनायकराव, अहो अख्ख्या पुण्याची जबाबदारी आहे तिच्यावर. हा आपल्याला तिला बरं करावंच लागेल. खरंय बापू. पण बापू मला अर्जन म्हणावं तितका खुश दिसला नाही हो. अहो असं कसं म्हणताय विनायकराव. 10 दिवस पायाला भिंगरी बांधल्यासारखं फिरलंय ती लेकरू. हो तहान भूक विसरून इकडे तिकडे फिरलंय, त्याचा शिनाचं एका दिवसात जाईल का हो. आणि आता आप्पीची पण काळजी घ्यायला लागेल त्याला. पण काय का असना सगळी काळजी मिटली बघा बापू. विनायकराव, अहो पांडुरंग दयाळू आहे. मला विश्वास होता तो माय लेकराची कधीच ताटातूट करणार नाही. बापू देवानं पण आपली लई मोठी परीक्षा बघितली, पण त्यातनं पण आपण बाहेर आलो बरं का बापू.
मॅडम हं? अहो फाईल रेडी झाली का? अहो ती फाईल घेऊन बाबरला शिवाजीनगर चौकीला पाठवायचंय. हो चिंचुके, सॉरी, मला अजून थोडा वेळ लागेल. काय मॅडम, अहो सकाळ धरणं तुम्ही एकच फाईल घेऊन बसलाय. चिंचुके, वेळ लागल्याबद्दल खरंच सॉरी. मी देते तुम्हाला फाईल. अहो सॉरी कशाला म्हणताय? अहो ती फाईल लवकर सबमिट करायची म्हणून म्हटलं मी. बरं, मी करते तयार. बरं चिंचुके, मी काय म्हणते, ज्या ठिकाणी अपर्णा मॅडमचा ॲक्सिडेंट झाला होता त्याच्या एक्झॅक्ट मागच्या बाजूला तुम्ही अपर्णा मॅडमचा शोध घेतला होतात ना? आता त्याचं काय मध्ये आणखीनच, आता अपर्णा मॅडम सापडल्यातच की. हो सापडल्यात खऱ्या, पण चिंचुके त्याच ठिकाणी आपण वारंवार अपर्णा मॅडमचा शोध घेतला होता. म्हणजे तिथली छोटी छोटी गावं, दवाखाने, प्रत्येक ठिकाणी आपण अपर्णा मॅडमचा शोध घेऊन सुद्धा त्या आपल्याला सापडल्या नव्हत्या. अहो मॅडम, कधी कधी कसं होतं माहिती आहे का, आपण तपास करून सुद्धा आपल्याला गोष्टी सापडत नाही. कसंही माहिती आहे का, साहेबांचा अनुभव लय मोठा आहे. म्हणजे जिथं आपण तपास केला नसेल ना, साहेब बरोबर तिथं पोचलेले असणार बघा. हो चिंचुके, चिंचुके, पण तरी पण मला असं वाटतं की आपण नीट चौकशी करायला हवी. म्हणजे अपर्णा मॅडमचा ॲक्सिडेंट कसा झाला, किंवा हा ॲक्सिडेंट कोणी घडवून आणलाय का, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळायला हवीत ना. मॅडम आता ती साहेब सगळं बघून घेतील की. चिंचुके, एकटा अर्जुन काय काय करणार आहे? आणि तसंही या केसमध्ये अपर्णा मॅडमला न शोधून म्हणजे आपल्याला त्या सापडल्या नाहीत, त्यामुळे खूप मोठं अपयश आलंय आपल्याला. आता तर अर्जुनला असंच वाटत असणार की मी कधी अपर्णा मॅडमचा मनापासून शोधच घेतला नव्हता. हो मॅडम, काय बोलताय तुम्ही? साहेबांच्या असं मनात सुद्धा येणार नाही. आणि मनात आलं असतं ना, साहेब लगेच बोलून झाले असते. मला सांगतो, अपर्णा मॅडम आता सापडल्यात. काय पण करून ये ना, आपण आता साहेबांना अपर्णा मॅडमची काळजी घेण्यासाठी वेळ दिला पाहिजे. वेळ देऊच चिंचुके आपण, पण मला असं वाटतं इतर गोष्टींचं काय, म्हणजे हा अपघात झाला कसा, किंवा या ॲक्सिडेंटच्या आधी अपर्णा मॅडम बरोबर काय घडलं होतं हे आपल्याला कळायला हवं ना. अहो मॅडम, साहेबांवर विश्वास ठेवा. अहो साहेब सगळ्या गोष्टी शोधतील पुढच्या. आत्ता महत्वाचं काय, अपर्णा मॅडम घरी आल्यात, आणि ते पण इतक्या मोठ्या संकटात न वाचून. त्यासाठी साहेबांना आपण थोडासा वेळ दिला पाहिजे मॅडम. बरं ठीक आहे, मी तुम्हाला फाईल तयार करून देते. या सगळ्यात नक्कीच कुठे ना कुठे काहीतरी गडबड आहे. नाही, मी अशी स्वस्त बसणार नाही. सगळीकडे शोध घेऊन सुद्धा अपर्णा मॅडम आम्हा कोणालाच कुठेच का नाही सापडल्या? मा बाबा, किती उशीर लावला तुम्ही? अरे बाळा, मला फिरायला घेऊन गेलो होतो बाहेर मी. काय? मला सोडून तुम्ही दोघं फिरायला गेला? नाटक करायची गरज नाही, बाहेर थंडी पडली म्हणून मी तुला घेऊन गेलो नाही. आणि आम्ही लगेच जाऊन लगेच आलोय 10 मिनिटात. बघितलं नाटक? बरं ठीक आहे, पण मा बाबा माहिती नसताना मी सगळ्यात जास्त काय मिस केलं तुम्हाला माहितीये? काय? सांगतो ना, बसा इथे. बसा बसा. बस. सांगा काय मिस केलं? मा सांगते ना, ही वाली गोष्ट. देवा, आता गोष्ट कशी सांगू मी याला? गोष्ट सांगायला गेल्याने याने मला ओळखलं म्हणजे? बा, तू एवढ्या दिवसांनी घरी आलीस तर आज मी तुला त्रास नाही देणार. हा म्हणजे आज मी तुला गोष्ट सांगणार आहे. वा वा वा, मस्त. सांगा सांगा, मला गोष्ट सांगा. हा बाबा, तू आमच्या मध्ये का बोललास रे? वा रे वा रे वा, माझ्या बेट्या. आता माली तर बाबा नको झालाय का रे? बाबा नको झालाय. थांबा, मी दोघांना पण गोष्ट सांगणार आहे. ऐका. बा, जंगलात सिंबाची मां गायब झाल्यापासून त्याचा बाबा तिला खूप शोधत होता, पण लोक तिला कोणीतरी घेऊन गेलं असं सांगत होते. पण मां, सिंबाला त्याची मां कशी आहे ते माहित होतं, त्यामुळे तो त्याच्या माची वाट बघत होता. आणि एके दिवशी त्याचा बाबा त्याच्या माला घेऊन आला. तिच्या आलेल्या अडचणींना तिने हरवलं होतं ना. आणि सिंबाची मां सिंबाला नेहमी सांगत असते की रडायचं नाही, लढायचं. आणि मानी पण तेच केलं. आणि अमोल,
सिम्बाला कसं वाटत होतं ते पण सांग मला. एकच नंबर. खूप भारी वाटलं बाबा सिम्बाला. सिम्बा जंगलात सगळ्यांना सांगत फिरत होता की बघा बघा माझी माली. पण या सगळ्यात ना सिम्बा थोडा नाराज होता. नाराज का? कारण त्याची मा अजून पूर्ण बरी नव्हती ना. मुलबाळा, मला लवकरच पूर्णपणे बरं वाटेल. तू कसलीच काळजी करू नको. आणि अमोल बाळा, मी एकदम ठीक आहे. आता थोडा आराम केला ना की मग मी एकदम पहिल्यासारखी होईल. हा खरंच मा? हा मग खरंच. पण तू असं नाराज नाही राहायचं, नाही तर बघ मी औषधच घेणार नाही. नाही नाही, सिम्बाचे महाबळ त्याच्या जवळ असले तर सिम्बा का नाराज होईल सांगा बरं. बघितलं कसला आगाव आहे का रे. लगेच पलटी मारली का रे. पलटी मारली. बरं मा बाबा, आज मी तुमच्या मध्ये झोपणार काय? ये सिम्बा आमच्या मध्ये झोपणार. माझ्या चिलीपिलीसाठी या लहान पोराच्या भावनांचा खेळ का करून राहिली मी? हे सगळं पैशासाठी करणं बरोबर आहे का देवा? अप्पी, हा डाव पण मी तुझ्या जीवावर खेळलोय. आता तू येशील तेव्हाच माझी यातून सुटका होणार आहे. इन्स्पेक्टर अर्जुन कदम यांनी कलेक्टर अपर्णा सुरेश माने यांचा तपास लावला. लवकरच पुण्याच्या तडफदार कलेक्टर कामावर रुजू होण्याची शक्यता. वाह बापू, अहो इतके दिवस ना पेपर हातात घेऊशी वाटत नव्हता बघा. ओ पार्टनर, अहो एवढंच नाही, अर्जुनचं पण कौतुक केलंय पुढं. हा वाचा वाचा. ऐका, इन्स्पेक्टर अर्जुन कदम यांची अजून एक मोलाची कामगिरी. तब्बल 10 दिवस बेपत्ता असलेल्या त्यांच्या पत्नी आणि पुण्याच्या कलेक्टर अपर्णा माने यांचा शोध घेण्यात त्यांना मोठं यश आलेलं आहे. वा 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 बापू, अहो आता पहिल्यासारखं वाटायला लागले बघा. अहो सर, काय दिवस होते ते. रोज दिदीच्या आणि दाजींच्या कामाची बातम्या टीव्हीला आणि पेपरला असायच्या. एकदम बरोबर. हा दिप्या, पण आता अप्पीच्या बातम्या लवकर पेपरला येतील असं वाटत नाही. काय अप्पीला लवकर ऑफिस जॉईन नाही करता येणार आता. अहो असं कसं जेव्हा दिदीने गेलं पाहिजे ना कामाला आता. दीपक, अरे भाऊजींचं बरोबर आहे. आता आपण आला ना सगळ्यात जास्त आरामाची गरज. हा हो, अमोल आजारी असताना तू एवढी मोठी जबाबदारी पार पाडलीस अर्जुन. काय बाकीच्या पोलिसांनी आशाच सोडल्या होत्या, पण तू मात्र तुझ्या पद्धतीनं काम करत राहिलास. तू दाखवून दिलंस की नुसते अंदाज बांधण्यात काहीच अर्थ नाही. आपण आपलं काम करत राहायला पाहिजे. हो ना, मला तर कधी कधी तुमचा खूप हेवा वाटतो अर्जुन दादा. जा. अरे आपली बेपत्ता असल्यापासून ना बापूंनी रोज सकाळी देवाला आणि सूर्याला नमस्कार घालायचं बंदच केलं होतं. पण आज सकाळी 6 वाजता आवरून बापू सूर्यनमस्कार घालून तयार. काय पार्टनर, काय करतोय तू अर्जा? ह्या सगळ्यांना फसवतोय. अरे जेव्हा यांना कळेल की ही अप्पी नाहीच, तेव्हा काय होईल याचा अंदाज आहे का तुला? पण मी हे सगळं अमोलसाठी केलंय. मला सगळ्यांनीच प्लीज माफ करा.